येस, तर सगळ्यांचं स्वागत. आजच्या या सेशनमध्ये आपण इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म किंवा प्रेफरन्स फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे डिस्कस करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथून पुढच्या सगळ्या स्लाइड लक्ष देऊन बघायच्या आहेत. कार्यक्रमानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या शंका आपण दूर करणार आहोत, याची तुम्ही खात्री बाळगा. कसल्याही प्रकारचं तुमच्या मनामध्ये शंका राहणार नाहीत. तर आता आपण सुरुवात करूया आजच्या सेशनला. सर, पुढची स्लाइड घ्या. नेहमीच्या पद्धतीनुसार आपल्याला सीईटी सेलची वेबसाईट ओपन करायची आहे. स्टेट्स कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलची सीईटी सेलची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जायचं आहे. त्याच्यावर गेल्यानंतर ऍडमिशन इयर मधील आपले जे 2025-26 टॅब क्लिक करायची आहे. ती क्लिक केल्यानंतर लेफ्ट साइडचे जे मेनू आहेत त्याच्यामध्ये बीई बीटेक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसच्या अंडर. त्याच्यानंतर ह्या वर्षीची विंडो ओपन होईल आणि या वर्षीच्या विंडोमध्ये आपल्याला सगळ्या अपडेट्स मिळत असतात. मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना इथून पुढच्या काळामध्ये हे आपण एकदा तरी रोज चेक करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे. तर आता आपण ऑलरेडी रजिस्टरवर गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढच्या एन्व्हायरमेंट मध्ये जाता येईल. तर आपण क्लिक करूया आणि लॉग इन करूया. इथं तुमचा आयडी पासवर्ड म्हणजे मेल आयडी आणि पासवर्ड तुम्हाला टाईप करायचा आहे आणि साइन इन वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जे ओपन होईल सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस त्याला सिलेक्ट करून पुढे जायचं आहे आणि तिथं टेक्निकल एज्युकेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. टेक्निकल एज्युकेशन सिलेक्ट केल्यानंतर आपला जो कोर्स आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपली एन्व्हायरमेंट किंवा जी विंडो आहे ती ओपन होईल, ती लक्ष देऊन बघायची आहे. आणि याच्यामध्ये वेगळे वेगळे मेनू आहेत. डाव्या साईडला जे काही मेनू आहेत त्यातला सगळ्यात शेवटचा मेनू आपला महत्वाचा आहे या कार्यक्रमासाठी किंवा या लिंक या फॉर्मसाठी. फील्ड एडिट इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म. सगळ्यांनी डाव्या साईडला काळजीपूर्वक बघा. सगळ्यात शेवटचा ऑप्शन फील्ड एडिट इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म त्याला क्लिक करायचा आहे. तो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं विंडो ओपन होऊ शकते. आता जर तुमच्या लक्षात आलं असेल तर सगळ्यात वरती जसे आपण प्रेफरन्स फॉर्म भरलेले आहेत राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4, तशाच पद्धतीनं 4 स्टेप्स आहेत. पहिल्यांदा शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, त्याच्यानंतर सर वरची स्लाइड दाखवा, मागची स्लाइड दाखवा. शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, त्याच्यानंतर युअर प्रेफरन्स, त्याच्यानंतर ऑप्शन फ्रॉम समरी आणि शेवटचं कन्फर्मेशन. हे 4 स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहेत. तर सगळ्यांनी लक्ष देऊन ह्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या आधी वाचायच्या आणि मगच फॉर्म भरायला सुरुवात करायची, कारण ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण जशा पद्धतीनं कॅप राऊंड 1, 2, 3, 4 ची प्रोसिजर केली किंवा 1, 2, 3 ची प्रोसेस केली, सेम त्याच पद्धतीनं कॉलेजचं युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट हे सगळं सिलेक्ट करायचे, सर्च करायचे. आणि एक काळजी काय घ्यायची, तुम्हाला जे जे कॉलेजेस पाहिजे आहेत तेवढेच कॉलेज निवडायचे आहेत. म्हणजे इथं विनाकारण 50-60 कॉलेजची नावं लिहित बसायचं नाहीये. तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा एक 2-3 कॉलेजवरच आणि तेवढेच कॉलेजेस तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजे इथं उदाहरण देतो तुम्हाला. सध्या तुम्हाला समजा एखाद्या कॉलेजला ऍडमिशन लागले, उदाहरणार्थ समजा तुम्हाला झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ऍडमिशन लागले, मिळाले, तुम्ही ते कन्फर्म केलंय किंवा बेटरमेंट केलंय आणि तुम्हाला राऊंड 4 या इन्स्टिट्यूट लेवल कोट्यासाठी ट्राय करायचं आहे. तर हे करत असताना तुम्ही कुठले तरी 2 किंवा 3 जास्तीत जास्त कॉलेजेस टार्गेट करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला समजा मॉडर्न कॉलेज किंवा AISSMS कॉलेज किंवा JSPM असे 3 तुमचे प्रेफरन्सेस आहेत. तर तेवढेच तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला टाका. विनाकारण परत सगळ्या कॉलेजेसची नावं भरत बसू नका, कारण त्याचा काही उपयोग होणार नाहीये. त्यामुळं इथं आपल्याला सिलेक्टेड ऑप्शन्स ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं ह्या विद्यार्थ्याचं जे एक्झाम्पल घेतलंय
आपण प्रोसेस केलेली आहे, कॉलेजेस ऍड केलेले आहेत. तिथे तुम्ही ऍड डिलीट करू शकता, ते सिलेक्ट करू शकता. त्याचा सिक्वेन्स तुम्ही देऊ शकता नेहमीच्या पद्धतीनं. जसा तुम्ही राउंड 1, 2, 3 ला तुम्हाला डिटेलमध्ये आम्ही शिकवलेलं आहे. सेम तीच प्रोसिजर आहे. फक्त इथं ब्रँच निवडायची नाहीये. फक्त कॉलेज निवडायचं आहे. येस, पुढे. बघा लक्ष देऊन. अशा पद्धतीनं ह्या विद्यार्थ्याचे 2 प्रेफरन्सेस आहेत. ते त्यानं फायनल केलेले आहेत. आता आपण पुढे जाऊ आणि या 2 कॉलेजमध्ये आता खरी गंमत आहे. उजव्या बाजूचे 2 कॉलम काळजीपूर्वक बघा. इथं काय दिलंय? अप्लाय फॉर IL म्हणजे अप्लाय फॉर इन्स्टिट्यूट लेव्हल आणि दुसरं आहे अप्लाय फॉर अगेन्स्ट कॅप. तर ह्या 2 वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत. 2 वेगळ्या-वेगळ्या गोष्टी अशासाठी, की इन्स्टिट्यूट लेव्हल सीट्ससाठी फी जी आहे, ही तिप्पट आहे. म्हणजे जर एखाद्या कॉलेजची फी 1,00,000 असेल, तर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेव्हलमधून ॲडमिशन घेतलं तर ती फी 3,00,000 भरावी लागू शकते. आणि अगेन्स्ट कॅपमध्ये काय आहे, सध्याच्या नियमानुसार त्याच्यासाठी कुठलाही नवीन रूल न आल्यामुळं जी रेग्युलर फीज आहे, ती तुम्हाला भरायला लागू शकते. म्हणजे 1,00,000 जर कॅपसाठी फ्री असेल, तर तीच अगेन्स्ट कॅपसाठी सुद्धा फी असू शकते. आता समजा तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे आहात. तुम्हाला 50% फी कन्सेशन ऑनलाईन कोट्यातनं मिळतं. तर अगेन्स्ट कॅपमध्ये सुद्धा 50% फी कन्सेशन मिळू शकतं. त्यामुळं तुमच्या कॅपॅसिटीनुसार, तुमच्या फी पेइंग कॅपॅसिटीनुसार काळजीपूर्वक हे ऑप्शन निवडायचे. तुम्ही दोन्हीपैकी एक निवडू शकता किंवा दोन्ही निवडू शकता. आता या विद्यार्थ्यासाठी आपण फक्त अगेन्स्ट कॅपचे निवडलेत म्हणून ते 2 ऑप्शन टिक केलेले आहेत. तसं तुम्ही प्रत्येक कॉलेजचे दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. दोन्ही इन्स्टिट्यूट लेव्हल करू शकता किंवा दोन्ही अगेन्स्ट कॅप करू शकता. अशा पद्धतीने पुढे जाऊ आपण. सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करू. सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक केल्यानंतर जे तुमचं फायनल समरी आहे, ती समरी दिसते. ही चेक करायची. तुम्हाला वाटलं ह्याच्यामध्ये ऍड करायचंय, डिलीट करायचंय तर परत तुम्ही 1, 2, 3 स्टेप रिपीट करू शकता. कन्फर्म करायच्या आधी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. आणि ह्याच्यानंतर पुढे जाऊन आपण सेव्ह अँड प्रोसीडला गेलो, की जसा आपल्याला पूर्वीच्या केसमध्ये समरी दिसायची किंवा फॉर्म दिसायचा, तशा पद्धतीनं इथं फक्त इन्स्टिट्यूट कोड दिसेल. ब्रँच नसणार आहे कारण आपण कॉलेजचं कुठलीही ब्रँच निवडत नाहीये. फक्त आपण कॉलेज निवडतोय. आणि अशा पद्धतीनं ही सगळी प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे. कन्फर्म दी प्रेफरन्स फॉर्म. तर अशा पद्धतीने तुम्हाला इन्स्टिट्यूट लेव्हलचा फॉर्म भरायचा आहे आणि ह्या सगळ्या पद्धतीसाठी रेडी राहायचं आहे. याच्यानंतर आपण आता थांबू आणि क्वेश्चन आन्सरला सुरुवात करू.